श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत प्लास्टिकचा वापर याविषयी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी सांगितलेली माहिती. ही हीरक महोत्सवी आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. नमस्कार, मी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले. आपण आत्ता जाणून घ्यायचं आहे आपल्याला हे प्लॅस्टिकबद्दल माहिती घ्यायची. प्लॅस्टिकबद्दल आपण सारखं ऐकतोय, पण त्याच्या बाबतीत मात्र काही गोष्टी करायला आपण तयार नाहीये. जर प्लॅस्टिकपासून आपण मुक्त झालो नाही तर मी नेहमी सांगतोय की हडप्पा मोहनजोदडो जसं आहे तसं आपल्याला कदाचित नाशिक, संभाजीनगर, पुणे, सांगली, कोल्हापूर ह्या शहरांबद्दल बोलायला लागेल. याचं कारण असं आहे, ह्याच्या बाजूने जे जाणाऱ्या या मोठ्या नद्या आहेत, जी गोष्ट हडप्पा मोहनजोदडोला झालेली आहे तीच गोष्ट इथं व्हायला वेळ लागणार नाहीये. आता जर तुमचा प्लॅस्टिकचा वापर जर व्यवस्थित झाला नाही, याच प्रकारे जर आपण प्लॅस्टिक रस्त्यावर टाक, बाहेर टाक, घरात, याचा असाच दुरुपयोग करत राहिलो तर 100% अडचणीत येऊ शकाल तुम्ही आणि तुमची शहरं देखील बेचिराख होतील. नदी ही आपली आई आहे खरं तर, आणि ह्या नदीला आपण कधीच काळजी घेत नाही. ह्या नदीत हे प्लॅस्टिक ज्या वेळेला जातं त्यावेळेला याचं कधीही विघटन होत नसतं. याच्या विघटनाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, वर्षानुवर्ष कालावधी लागत असतो. निसर्गात जर प्लॅस्टिक कुजायचं म्हटलं तर वर्षानुवर्ष हे प्लॅस्टिक कुजत राहतं. ही त्याची प्रोसेस आहे. जर आपण काही 24 मायक्रॉनची पिशवी घेतली तर असं होतं तसं होतं, हे सगळं चालू आहे आत्ता, पण याच्यावरती कंट्रोल कुणाचाच नाहीये. इतक्या मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर होतोय. पाण्याच्या बाटल्या असू देत, पिशव्या असू देत, याचा सगळ्याचं आवरण असू देत, वेगवेगळ्या सगळ्या पॅकिंगला वापरलेली, याचा इतका वापर आहे. आणि हा झाला वापर की आपण ते सगळं एकत्रित गोळा करतो आणि कुठेतरी बाहेर तरी टाक, नाहीतर कचरा कोंडीत तसंच टाक वेगळं न करता, किंवा जाताना रस्त्यावर टाक, नाहीतर सगळ्यात सोपं नदीत नेऊन टाक. हे करतो त्यामुळे आपल्या गटर्स सगळ्या ब्लॉक होतात. गटर्स ब्लॉक झाल्या की त्याच्या पुढे नद्या ब्लॉक होतात. तुम्हाला प्यायला पाणी पाहिजे म्हणून छोटं धरण आहे, धरणाच्या इथं गाळ जो साठत जातो त्याच्यात हे प्लॅस्टिक साठत जातं. दिवसाला 300 टन प्लॅस्टिक तयार होणारं आपल्या इथली महानगर आहेत आणि हे सगळं समुद्राच्या तळाशी जातं. असं म्हणतात लोक की मुंबईचा समुद्र 1-1 सेंटीमीटरने वाढतोय प्रत्येक वर्षी म्हणून. मी असं म्हणेन की समुद्र वर येत चाललेला आहे. मुंबई तिथंच आहे, पण समुद्र वर येत चाललेला आहे आणि त्याच्यातलं सगळ्यात मोठं कारण हे प्लॅस्टिक आहे. इतका मोठा प्लॅस्टिकचा कचरा आपण नदीत सोडतो, बाहेर सोडतो आणि तिथून तो समुद्रात जाऊन मिळतो, ज्याच्यामुळे आपल्याला याचं विघटन न होता हे समुद्राच्या तळाशी तसेच जातात. मासे खातात, माशांकडनं हे तुमच्यापर्यंत पोचतं. किती त्याचे दुष्परिणाम आहेत हे जर तुम्हाला मी सांगत बसलो तर आपल्याला कदाचित एक दिवसही पुरायचं नाही. माझ्या दृष्टीनं मी एवढंच सांगेन की प्लॅस्टिकचा वापर पूर्णतः टाळला पाहिजे. साध्या कापडी पिशव्या वापरा, कागदी पिशव्या वापरा, पण प्लॅस्टिकचा वापर पूर्णतः टाळा, ज्याच्यामुळे तुम्ही वाचू शकाल आणि पृथ्वी माता सुद्धा त्याच्यामुळे वाचेल. हे मी आग्रहाने आपल्याला सगळ्यांना सांगतोय. धन्यवाद. श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण प्लास्टिकचा वापर याविषयी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी सांगितलेली माहिती ऐकली. ही हीरक महोत्सवी आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.